आजूबाजूला घडत असलेल्या घटनांचा स्वीकार केल्यानंतर आपण कसे सकारात्मक होऊ शकतो हेच आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. जेव्हा कोणीतरी काहीतरी मला ज्या प्रकारे नको आहे त्या प्रकारे करत असतं तेव्हा मला ते स्वीकारता येत नाही आणि मी क्रोधाविष्ट होते. मात्र जेव्हा कोणीतरी काहीतरी मला ज्या प्रकारे नको त्या प्रकारे करत असतं पण मला ते स्वीकारता येतं तेव्हा मी सहिष्णू बनते. जेव्हा कोणापाशी तरी माझ्याजवळ नसणारं काहीतरी असतं किंवा कोणीतरी मला अशक्य असलेलं काहीतरी घडवून आणतं तेव्हा मला ते स्वीकारता येत नाही आणि मला मत्सर वाटतो. मात्र मला जर ते स्वीकारता आलं तर मला त्यापासून प्रेरणा मिळते. जेव्हा अनिश्चिती मला सामोरी येते आणि मला ती कशा प्रकारे हाताळावी ते समजत नाही तेव्हा मला ती स्वीकारता येत नाही आणि मला भय वाटतं. मात्र मला जर ती स्वीकारता आली तर माझ्यात साहसाची भावना निर्माण होते. जेव्हा कोणीतरी माझ्या भावना दुखावतं आणि मला ते स्वीकारता येत नाही तेव्हा माझ्यात तिरस्काराची भावना निर्माण होते. पण मला जर ते स्वीकारता आलं तर मी त्या व्यक्तीला क्षमा करू शकते. जेव्हा कोणीतरी माझ्या विचारांमध्ये असतं पण प्रत्यक्षात उपस्थित नसतं तेव्हा मला ते स्वीकारता येत नाही आणि त्या व्यक्तीची उणीव जाणवून मला हुरहुर वाटते. पण जेव्हा मला ते स्वीकारता येतं तेव्हा मी म्हणू शकते, मी तुमच्याबद्दल विचार करत आहे. या सगळ्याचा निष्कर्ष काय? तर भावनिक समीकरण अगदी सोपं आहे. काहीतरी अधिक स्वीकार बरोबर सकारात्मक भावना, काहीतरी अधिक अस्वीकार बरोबर नकारात्मक भावना. म्हणजे मला सकारात्मक किंवा नकारात्मक वाटतं ते कशातरीमुळे किंवा कोणातरीमुळे नव्हे तर कशाचा तरी किंवा कोणाचा तरी मी केलेला स्वीकार किंवा अस्वीकार मला सकारात्मक किंवा नकारात्मक वाटायला भाग पाडतो. जग नव्हे तर जगाला मी दिलेल्या प्रतिसादाच्या गुणधर्मामुळे माझ्या भावनांचा गुणधर्म निश्चित होतं. पुन्हा कधी मला एखाद्या नकारात्मक भावनेनं ग्रासलं तर मला कशामुळे किंवा कोणामुळे अस्वस्थ वाटत आहे हे शोधण्यापेक्षा मी तपास करीन की मी कशाला किंवा कोणाला अस्वीकाराद्वारे प्रतिकार करत आहे याचा. अस्वीकाराऐवजी किंवा प्रतिकाराऐवजी मी स्वीकाराचा अवलंब करीन म्हणजे मग ती नकारात्मक भावना सकारात्मक भावनेत परिवर्तित होईल. भावनिक व्यवस्थापनाची सुरुवात होते कशाला तरी किंवा कोणाला तरी दोष देणं थांबवून आयुष्याला स्वीकाराचा प्रतिसाद देण्याची जबाबदारी पत्करण्यामधून. न पाठवलेलं पत्र ह्या पुस्तकातला हा एक धडा आहे की स्वीकार म्हणजेच सकारात्मक भावना. आणि ते वाचत असताना मला असं झालं की हे तर तुम्हा सगळ्यांसोबत शेअर केलंच पाहिजे. सतत इतरांना दोष दिल्यामुळे आपलं नुकसान कसं होतं यावरती आधीच मी एक व्हिडिओ केलेला आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही नक्की पहा. कोण कसं आहे आणि कोण कसं वागू शकतं, कोणाकडून काय बाहेर पडू शकतं हे आपल्याला चांगलंच माहिती असतं. आपण दिवसातून 10 वेळा तरी इतरांच्या वागण्याबद्दल विचार करतो किंवा ते आपल्या मैत्रिणीला सांगतो, इतरांशी त्यावरती बोलतो पण त्याचा स्वीकार करायला मागे पडतो. नकारात्मकतेचं मूळ कारण हेच आहे की इतरांच्या अगदीच क्षुल्लक गोष्टींना आपण ताणतो आणि काही वर्षांनंतर आपल्याला आपल्या ह्याच वागण्याचं हसू येऊ लागतं. पटत नसेल तर मागे वळून पहा. बघा, काही वर्षांपूर्वी एखाद्या घटनेला तुम्ही त्रासदायक ठरवलेलं असेल पण आता त्याची तीव्रता कमी वाटेल. मला माहिती आहे कोणत्याही परिस्थितीवर वेळ हे औषध असतं. म्हणूनच कदाचित आपल्याला त्या परिस्थितीची तीव्रता आज कमी वाटत असेल पण काही परिस्थिती अशा असतात ज्या खरंच खूपच क्षुल्लक असतात आणि त्यावेळी आपल्याला खूप मोठ्या वाटत असतात. जितक्या मोठ्या नकारात्मक दृष्टिकोनातून आपण पाहतोय तितकं मोठं ते खरंच आहे का ह्याचा एकदा शांत बसून विचार करून बघूयात. खूपच क्षुल्लक गोष्टींचा अतिविचार आपल्याला नकारात्मक व्हायला भाग पाडतो. आता हे अतिविचार कधी थांबतील? जेव्हा आपल्यामधील स्वीकारण्याची भावना वाढेल. एखाद्या परिस्थितीचा, वस्तूचा, माणसाचा आपण स्वीकार केला
की तिथे विचार बंदच होतात. हे असंच आहे, यांच्याकडून हेच मिळणार, हे आपल्याला माहिती असतं. तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर गुलाबाच्या झाडाला गुलाबच येणार हे आपण स्वीकारलं आहे ना. आणि म्हणूनच आपण अतिविचार तिथे करत नाही की मोगऱ्याचं फूल इथे का फुलत नाही आहे, मला तर मोगराच हवं आहे, मला मोगऱ्याचंच फूल गुलाबाच्या झाडाकडून हवं आहे. असा जर आपण हट्ट केला तर तो पूर्ण होईल का? आपल्यालाच त्याचा त्रास होईल. आपल्या मनातले नकारात्मक भाव वाढतील. गुलाबाचं झाड आपल्याला मोगऱ्याचं फूल देऊच शकत नाही. अगदी तसंच ज्यांच्याकडे जे आहे ते तेच आपल्याला देणार आहेत. त्यामुळे प्रश्न करणं थांबवूयात आणि स्वीकारूयात. आता तुम्ही म्हणाल की सगळं आपणच का करायचं, आपणच का सगळं स्वीकारायचं? कारण आपल्यालाच आपलं आयुष्य आनंदी करायचं आहे. आपल्यासाठी ते दुसरं कोणी करणारच नाही ना. जर आपल्यामधली स्वीकारण्याची ताकद आपण वाढवली तर त्याचा फायदा आपल्याला होणार. त्याने आपण समृद्ध होणार, आपली मनस्थिती सुधारणार. आपल्याला स्वतःची ताकद वाढवायची आहे, स्वतःचे विचार स्वतः घडवायचे आहेत आणि त्याने आपलं जीवन आपोआपच घडत जाणार. आपल्याला सातत्यानं स्वतःवर काम करायचं आहे. स्वतःवर काम करणं थांबलं की आयुष्यातला आनंद हरवून जातो, नकारात्मकता वाढत जाते. सगळं मीच का करू असं म्हणण्यापेक्षा करून तर बघते, बघू काय घडतंय असं म्हणायला काय हरकत आहे. चला स्वीकारण्याचा एक प्रयत्न करून पाहूयात. जीवनामध्ये सकारात्मक भावना वाढवूयात, आनंदाकडे एक पाऊल टाकून पाहूयात आणि आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नकात. स्वीकारण्यामुळं तुमच्या आयुष्यात काय बदल घडत आहेत ते देखील कमेंट्समध्ये लिहून कळवा, मला वाचायला आवडेल. लवकरच भेटते अशाच एका नवीन विषयासोबत, व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, परिस्थितींचा अभ्यास करा आणि परिस्थितींना स्वीकारत राहा. बाय.